नमस्कार मंडळी. तर आजचा जो ब्लॉग आहे तो शिवतर ते नालासोपारा आहे. आम्ही आता घरी जायला निघालो आहे. मी माऊ झोपलेली आहे, छकुली आणि पप्पा आहेत. ड्रायव्हर 15 दिवस राहिलो आम्ही गावाला. आंबे, फणस, करवंद खाल्लीत. आता निघालो. छकुली पण खूप मज्जा केली, गौरीने पण. छकुलीला काय बोलायचं? 15 दिवस राहिले गावाला पोरं. त्या छकुलीला गावाला राहायचं होतं. शेवटी मम्मी तिला उचलून घेऊन आली. नाही राहायचं करू. छकुली बोल, काय बोलायचं तुला? मम्मा घेऊन आली ना तुला? हा, मम्मा उचलून घेऊन आली ना तुला? पिशवीत भरला ना तुला? हा. उतर आता मग. आता आपण गावापासून 5 किलोमीटर पुढे जामगे सोडून आलेलो आहे. 7-8 किलोमीटर नंतर खेड आहे तालुका. शिवतर ते खेड हा संपूर्ण रस्ता हिरवळ आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला मस्तपैकी झाडं लावलेली आहेत. आता आपण खेडला आलेलो आहोत. हा जो रस्ता बघताय तो पोलीस स्टेशनच्या बाजूचा रस्ता आहे, जो शिवतरला जातो. समोरून जो गाड्या येत आहेत, उजव्या हाताचा रस्ता दापोलीला जातो आणि डाव्या हाताचा रस्ता खेड बस डेपो आणि भरणाक्याला जातो. आपण आपल्या डाव्या हाताला जे बघताय ते आहे खेडचं पोलीस स्टेशन आणि त्याच्या बाजूलाच आहे खेडचं तहसीलदार ऑफिस. आपल्या पुढे गेल्यावरती आपल्या उजव्या हाताला जे दिसतंय ते आहे अनिकेत शॉपिंग सेंटर. वेगवेगळ्या प्रकारची मोठी मोठी दुकाने या ठिकाणी उपलब्ध आहेत. इथे गाडी लावण्यासाठी लेफ्ट साईडला गाडी पार्किंगसाठी सुविधा आहे. सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळेला खेडमध्ये ट्रॅफिक असल्या कारणाने आपल्याला थोडी ट्रॅफिक मिळालेली आहे. उजव्या साईडला आपण बघू शकता खेड बस डेपो. खेड बस डेपोपासून पुढे आलो की 2 किलोमीटर नंतर येतो तो बरणा नाका, जो मुंबई गोवा हायवेला डायरेक्ट कनेक्ट आहे. बघू शकता पुढे ब्रिजचं काम चालू आहे. चांगल्या प्रकारे आणि अति उत्साहामध्ये सध्या मुंबई गोवा रोडचं काम चालू आहे. उजव्या साईडला रोड जातो तो गोव्याला आणि आपण सरळ चाललेलो आहोत मुंबई साईडला. हा इथे बरणा नाका. आपण बरणा नाका क्रॉस करून आता पुढे आलेलो आहोत. बरणा नाक्यापासून पुढे साधारणतः 2 किलोमीटरवरती अशोकाचा CNG पंप आहे. नेहमीच इथे लाईन लागलेली असते. कमीत कमी 60 ते 70 गाड्या या लाईनीमध्ये उभ्या असतात. 2 ते 2.5 तास किंवा 3 ताससुद्धा लाईनीमध्ये जातात. बऱ्याच वेळा लाईनीमध्ये उभे राहिल्याच्या नंतर जेव्हा आपला नंबर येतो त्यावेळेला असे समजते की CNGसुद्धा संपलेला आहे. त्यामुळे वेळ फुकट घालण्यापेक्षा मी तरी पेट्रोल भरूनच परत येतो. CNGमध्ये 3 तास घालवण्यापेक्षा ते 3 तास रस्त्याला वापरतो
आणि मुंबईला लवकर पोहोचतो. कशेडी घाट आलेला आहे. इथून महाड 31 किलोमीटर आणि पनवेल 157 किलोमीटर. पूर्ण घाट आहे आणि या घाटामध्येच श्री स्वामी समर्थांचं एक मठ आहे. त्या मठाचं दर्शन आज आपण करायचं आहे. वरती गेल्यावर आपण त्या मठाचं दर्शन करूया. आता घाटाला सुरुवात झालेली आहे. आता त्या मठात जायचंय. टोकावरती दिसतोय तो स्वामी समर्थांचं मठ आहे. हा वरती मठात जायचा रस्ता. पूर्णप्रमाणे चढण असल्या कारणाने गाडी पहिल्याच गिअरवरती वरती चढवावी लागते. अदरवाईज गाडी चढत नाही. एकदम सरळ चढण आहे. चिवूने चप्पल नाही घातले त्यामुळे चिवूचे पाय भाजतायत. चिवू झोपेतून उठली त्यामुळे आपण तिला तशीच उतरवलेली आहे गाडीतून आणि ती मागून धावत धावत येते पाय भाजल्या कारणाने. पप्पा कशेडी घाटाचे फोटो काढतायत. खालून पहिल्या माळ्यावरती आल्यावरती दिसते ते आपल्याला मणिमाऊ बसलेली आहे. वरती आल्यावरती आपल्याला नजरेस पडते ते भव्य दिव्य सभागृह. मठाच्या पहिल्या माळ्यावरती स्वामी विराजमान आहेत. पहिल्या माळ्यावरती भव्य दिव्य सभागृह आहे आणि गाभाऱ्यामध्ये समर्थ विराजमान आहेत. आपण समर्थांचं दर्शन घेऊया. मठाच्या पहिल्या माळ्यावरती समर्थ विराजमान आहेत. वटवृक्षाच्या सानिध्यात समर्थांची मूर्ती स्थापन केलेली आहे. मस्तपैकी समर्थांचं दर्शन इथे होतं.
हा एक कशेडी घाट खाली तुम्ही बघू शकता. मला समीरची गाडी वाटली. हा कशेडी घाट, तो तिकडे कशेडी बंगला. हे इथे कशेडी बोगद्याचं काम चालू आहे समोर. हे संपूर्ण मठ. पहिल्या माळ्यावरती स्वामी विराजमान आहेत आणि हा आहे संपूर्ण कशेडी घाट. हे इथे खाली बघू शकता. आता आपण समर्थांचं दर्शन करून पुढच्या रस्त्याला निघालेलो आहोत. हाच रस्ता पुढे कशेडी पोलीस स्टेशनच्या मागे निघतो, जो मुंबई गोवा हायवेला टच होतो. मुंबई गोवा हायवेचं काम मस्त प्रकारे आणि जोरात चालू आहे. काही ठिकाणी दोन्ही साईडचा रस्ता तयार आहे, काही ठिकाणी काम चालू आहे, परंतु एकंदरीत चांगला अनुभव आला आहे. ट्रॅफिकमध्ये सी बस बंद पडलेली आहे. उजव्या साईडला उभ्या असणाऱ्या बसमुळे ट्रॅफिक जाम झाली होती. तर आता आम्ही जेवायला थांबलोय हॉटेलमध्ये. हां चल चल निघाला. अरे वो पानी आणि पिलंच ना तुम्ही. आपण हॉटेल गुलमोहरमध्ये जेवायला थांबलो आहे. जेवणाची ऑर्डर दिलेली आहे, थोड्या वेळात येईलच. तोपर्यंत म्हटलं बोलूया. भाऊची मस्ती चालू आहे. दोघी एकमेकींना विचारतात काय खाणार आहेत ते, मेनू ठरवत आहेत. कोल्ड्रिंक पाहिजे? कोल्ड्रिंक पाहिजे तुला? पाणी येते पाणी. पाणी येते मग पाणी. पाणी येते पाणी. पाणी खोला आहे खोला.
हो खायचं पटापट. माऊसाठी जेवण हे घरातूनच नेलं होतं. आम्ही चिकन लपेट्याची ऑर्डर केली होती. उत्कृष्ट असा चवदार चिकन लपेटा मिळाला आम्हाला गुलमोहर हॉटेलमध्ये. सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. हा आहे बाहेरचा परिसर. काय रे? आम्ही तो उस्ताद आहोत आवाज काढण्यात. गौरी कुठे गौरी कुठे आहे गौरी गौरी. सर्व मंडळी झोपलेली आहेत. ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर फक्त जागे आहेत. आता आपण पेनला आलो. बघूया इथे CNG ला किती लाईन आहे. अदरवाईज असेच जाऊया आपण पेट्रोल. टाइम खूप वेस्ट करून फायदा नाही आहे. ही सर्व CNG ची लाईन आहे. इथे पण आहे दोन्ही साईड. आपण पुढे CNG पनवेललाच भरूया.
पेनपासून पुढे आल्यावरती एक CNG पंप लागतो. तिथे गाड्यांची लाईन नव्हती म्हणून आम्ही गाडी तिथे घेतली, पण तिथे सुद्धा CNG उपलब्ध नव्हता. त्यामुळे आम्ही तसेच पेट्रोलवरती परत पुढे आलो. हा जो समोर डोंगर दिसतोय तो आहे कर्नाळ अभयारण्य. या रस्त्यावरती आधी माकडं खूप असायची, पण माकडांना खायला वगैरे देण्यासाठी लोक थांबायची, त्यामुळे थोडीफार ट्रॅफिक व्हायची. आपण बघू शकतो इथे माकडं आणि माणसं इथे थांबलेली आहेत. आता पूर्णपणे नवीन रस्ता केलाय आणि माकडं पुढे येऊ नयेत म्हणून यांनी जाळी लावलेली आहे. हा माकडांसाठी एक ब्रिज बनवलेला आहे रस्त्यामध्ये. बघू शकता वरती. पनवेलच्या बिल्डिंगी दिसल्या, मुंबईली. आता आपण पनवेल सिटीमध्ये एंटर केलेलं आहे. पळसपे फाट्यावरनं आपण सरळ आलोय. JNPT रोडने नाही जातो. आपला CNG संपलाय. पहिला आपण CNG भरूया आणि नंतर पुढचा प्रवास करूया. पहिल्या CNG स्टेशनला खूप गर्दी होती. पुढे बघूया आता. पुढे एक ब्रिज क्रॉस केल्यावरती लेफ्ट साईडला एक CNG पंप आहे. बघूया तिथे गर्दी आहे का. JNPT रोड चालू झाल्यापासून पहिल्यांदाच या रोडवरती आतमध्ये गाडी टाकलेली आहे. कारण त्या रोडने कुठलाही सिग्नल लागत नाही. इथे CNG स्टेशन आहे. बघा इथे गर्दी आहे का. सुदैवाने इथे गर्दी नाही आहे. इथे CNG भरलं की आपण पुढच्या रस्त्याला निघूया. ऑरेंज कलर. हा गेला तो. चालू आहे ना रे. काय झालं. इथे सुद्धा CNG नाहीये. पेट्रोल पुढे यहाँ पे. हाँ पेट्रोल आहे ना. हाँ हाँ हाँ. तिकडे जाऊन थांबतो. लाईन लावावं लागणार. अशा प्रकारे CNG मिळालेला नाहीये. आधीच्या 2 CNG स्टेशनवरती पूर्णपणे गर्दी होती म्हणून आपण
जायचा विचार केला तरी सुद्धा तो CNG पंप पूर्ण भरलेला होता, रिकामा होता, पण तिथे CNG अवेलेबल नव्हता. बघूया आता पुढे. एवढ्या वेळाच्या ट्रॅफिक नंतर आता परत आपण अडकलेलो आहोत पनवेलच्या ट्रॅफिकमध्ये. अजूनही लांब लचक ट्रॅफिक आहे, सिग्नलची ट्रॅफिक आहे. अजूनही आपण ट्रॅफिकमध्येच अडकलेलो आहोत. तर जर ते आपण जयंतपेढी रोडने आलो असतो ते हार्डली 7 मिनिटामध्ये आपण हा सिग्नल क्रॉस केला असता. पण आतून CNG शोधत शोधत आपल्याला आता एक अर्धा तास झालेला आहे आणि अर्धा तासातून आपण सिटीमध्येच फिरतोय सिग्नलमध्ये. माऊ झोपेतनं उठलेली आहे आता आणि तिचं रडगाणं चालू झालेलं आहे. आता खारघरला नागडीच्या समोर आपल्याला बघावं लागेल CNG. तोच इथे जवळपास ऑप्शन आहे. आता इथे लेफ्ट साईडला CNG स्टेशन आहे. बघूया ॲटलीस्ट आपल्याला तिथे तरी CNG भेटतो का. गावाला जाताना मी इथूनच CNG भरून गेलेलो होतो आणि गावापर्यंत आतमध्ये जाईपर्यंत परत CNG भरायची गरज नव्हती लागली, कारण भरणा नाक्याला CNG अवेलेबल नव्हता. इथे 3 लाईनी आहेत या दिलेल्या बोर्ड प्रमाणे. पहिली आतली लाईन आहे ती कंपनी फिटेड नाही, ज्याने बाहेरून फिटिंग करून घेतलंय त्यांच्यासाठी. मधली आपण जे उभा आहोत ती लाईन कंपनी फिटेडसाठी आहे आणि तिसरी लाईन रिक्षाची आहे. रिक्षा आता नाही आहेत, त्यामुळे सध्या तरी 2च लाईनी चालू आहेत. कनेक्शन जास्त असल्यामुळे इथे लवकर आपला नंबर लागेल आणि प्रेशर पण त्या मानाने चांगला भेटतो. चला मग CNG भरल्यानंतर भेटूया. एकूण 650 रुपयाचा CNG लागलेला आहे आपल्याला. आता आपण CNG भरलेला आहे. 8.5 किलो CNG फिल झाला एकूण टँक मध्ये. आता आपण इथून डायरेक्ट सरळ निघूया, मध्ये कुठे थांबायचं नाहीये, सरळ नालासोपारा. माऊ आता मागे गेलेली आहे बाबांकडे मस्ती करायला. हा काय करते काय माऊ. माऊला मम्माची आठवण आली. मम्मा चालू झाला तिचा पाडा. बाय बाय.
फायनली विटाव्याला पोहोचलो आपण. हार्डली गेलंच ना आपलं. विटाव्याला आलेलो. इथे ट्रॅफिक नाही आहे म्हणून आपण आज ट्रॅफिक मधून वाचलेलो तिकडे. अदरवाईज इथे 1-1.5 तास तरी आरामात गेला असता आपला. गेली पुढे ती. हा आहे ठाण्याचा कोर्ट नाका. काय विचारत होती चू? काय विचारत होतीस? ते त्या डॉग बसले ना मागे गेले. हा खरगोश होते. हा आणि काय होतं त्यांच्या हातामध्ये? त्यांच्या हातामध्ये काहीच नव्हतं. मग तुम्ही होता. मी त्यांच्या हातामध्ये कसा काय असं? हा मी कसं काय? फायनली आपण आता घोडबंदर सोडलेला आहे. आता वसईच्या साईडला चाललेलो आपण. आज नशीबने ठाण्याच्या आसपास किंवा घोडबंदर कुठे ट्रॅफिक नाही मिळालेली आहे आपल्याला. विदाउट ट्रॅफिक आपण आज मुवमेंट केलेली आहे. मंडळी फायनली वसई क्रॉस केलाय आपण. 1-2 मिनिटांमध्ये आपण आता नालासोपाऱ्याचा ब्रिजच्या खालून घरी जाण्यासाठी सुरुवात करू. आजची जर्नी खूप मोठी झाली. पोरं पण कंटाळलेत, झोपलेत मागे. फायनली वसई सोडलेलं आहे आपण आता. बघू शकता आता नालासोपाऱ्याचा ब्रिज. फायनली नालासोपाऱ्यासाठी लेफ्ट घेतलाय आपण आता. आपला नालासोपारा, गरीबों का सहारा नालासोपारा. 5,000 डिपॉजिट 2,000 भाड़ा, ये है हमारा नालासोपारा. एक गाणं चाललेलं खूप दिवस. फायनली 500 मीटरवरती घर आहे आपलं. पोहोचलो आपण. पप्पा दूध घ्यायला गेलेले आहेत. टन खायचं सरे गेल्यावर टन. पोचलो पण आपण आपल्या घरी. फायनली आपली बिल्डिंग आलेली आहे. पप्पा गेट उघडतात.
पुढे